शहरामध्ये जिवंत बॉम्ब। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, कल्याण, डोंबिवली, मुंबईच्या आजूबाजूला असलेली कोणतीही शहरं, मुंबईच्या आजूबाजूला कशाला महाराष्ट्रातला कोणतीही शहरं पाहिली तर या शहरांमध्ये जिवंत बॉम्ब फिरतायत का अशी परिस्थिती निर्माण होते। कारण घराबाहेर पडलेला माणूस जिवंत घरामध्ये परत येईल की नाही याची शाश्वती घरातल्यांना नसते आणि त्याचं कारण आहे बेकायदेशीर गोष्टींमुळे होणाऱ्या घटना, अपघात, दुर्घटना आणि त्यामध्ये जाणारे बळी। मुंबईमध्ये बेकायदेशीर होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा जीव गेला। पुण्यामध्ये बेकायदेशीरपणे वाहन आलं रस्त्यावर, 2घांचा बळी गेला। आणि या सगळ्याच्या वेदना विरतात न विरतात तो काल डोंबिवली स्फोटानं हदरलं आणि आजपर्यंत मृतांचा आकडा तब्बल 10 वर पोहोचला। या सगळ्या घटना एक प्रश्न निर्माण करतात की शहरांमध्ये इतक्या बेकायदेशीर गोष्टी सुरू असताना व्यवस्था ढिसाळ कशी राहते। याच प्रश्नांचा उत्तर शोधण्याची वेळ आलेली आहे। डोंबिवलीच्या घटनेने हे सगळे प्रश्न आणखीन गडद केलेले आहेत। काही महत्त्वाच्या प्रश्नांवर आज प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात, पण सुरुवातीला पाहूया डोंबिवलीच्या घटनेने उपस्थित केलेले प्रश्न काय आहेत। डोंबिवली हे पूर्वी अत्यंत छोटं गाव होतं। MIDC आली आणि नागरी वस्तीमध्ये मोठी वाढ झाली। MIDC ला आधी बफर झोन होता। बफर झोन याचा अर्थ MIDC आणि नागरी वस्ती यांच्यामधलं अंतर, हे अंतर निश्चित करण्यात आलेलं होतं। पण कालांतराने नागरी वस्ती वाढत गेली आणि बफर झोन जणू संपुष्टात आला। नियमबाह्य परवाने घेतले गेले आणि बांधकामं झाली। ही बांधकामं कुणीही थांबवली नाहीत, ना राजकीय नेत्यांनी, ना प्रशासकीय व्यवस्थेनी, आणि शेवटी नागरी वस्ती ही MIDC ला खेटू लागली। वस्ती आणि MIDC मध्ये हळूहळू कोणतंच अंतर शिल्लक राहिलं नाही। केमिकल कंपन्यांचा मोठा धोका शहराला निर्माण झाला। अनेकदा बॉयलर रिएक्टरचे स्फोट झाले। धोकादायक कंपन्या हलवण्याची आश्वासनं वारंवार प्रत्येक स्फोटानंतर, प्रत्येक दुर्घटनेनंतर सरकारकडून दिली गेली, पण झालं काहीच नाही। या अगोदर झालेल्या प्रोबेस कंपनीतल्या स्फोटानंतर हालचाली झाल्या खऱ्या, पण आज तागायत एकही कंपनी इथून हलवली मात्र गेली नाही। भर नागरी वस्तीमध्ये अनेक केमिकल कंपन्या असणारी, अनेक धोकादायक कंपन्या असणारी डोंबिवलीतली ही MIDC नेमकी आहे कशी यावर एक नजर टाकूया। डोंबिवलीमधल्या या MIDC ची स्थापना झाली 1964 साली। MIDCचं क्षेत्रफळ आहे 347 हेक्टर। इथल्या कारखान्यांची संख्या आहे तब्बल 420। कारखान्यांचे प्रकार जर पाहिले तर केमिकल कंपनीज आहेत, टेक्सटाईलचे कारखाने आहेत, औषध बनवणारे कारखाने आहेत। MIDCच्या शेजारची बरीचशी गावं आहेत ज्यामध्ये सोनारपाडा, दावडी, माणगाव, मानपाडा, सागाव, आजदे यांचा समावेश आहे। पण अगदी नागरी वस्तीमध्ये असलेली डोंबिवलीमधली MIDC ही राज्यामधली एकमेव MIDC नाहीये। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक MIDCs आहेत ज्यांच्या आजूबाजूला नागरी वस्ती प्रचंड वाढलेली आहे। या MIDCs कोणकोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरीमध्ये खडपोली MIDC, खेरडी MIDC, मिरजोळे झाडगाव MIDC या MIDCंच्या आजूबाजूला प्रचंड नागरी वस्ती आहे। अहमदनगर मधल्या मनमाड रोडवर असलेली मुख्य MIDC हिलाही नागरी वस्तीचा विळखा आहे। अहमदनगर पुणे रोडवर असलेली इंडस्ट्रियल इस्टेट हिच्याही अवतीभोवती प्रचंड नागरी वस्ती आहे। देवळी MIDC, वर्धा MIDC, वर्धा जिल्ह्यामधल्या यांच्याही आजूबाजूला नागरी वस्ती आहे। हिंगणघाट MIDC, कारंजा MIDC यांच्या आजूबाजूला सुद्धा नागरी वस्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। नवी मुंबईमधली महापे MIDC आणि कोपरखैरणे MIDC इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आजूबाजूला नागरी वस्ती आहे, प्रचंड मोठमोठ्या इमारती आहेत। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर शिरोली MIDC, गोकुळ शिरगाव MIDC, कागल MIDC नागरी वस्तीमध्येच आहेत। पुण्यामधली उर्से MIDC, कुरकुंब MIDC, चाकण MIDC नागरी वस्तीच्या जवळपास आहेत। जेजुरी MIDC, टाकवे MIDC, चिंचवड MIDC यांच्याही आजूबाजूला मोठी नागरी वस्ती आहे। बारामती, भोसरी, रांजणगाव याही MIDCच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे।
हिंजवडी, लोणावळा, तळवडे या MIDC सुद्धा नागरी वस्तीपासून फार दूर नाहीयेत आणि साताऱ्यामधल्या कराड MIDCची अवस्था सुद्धा यापेक्षा वेगळी नाहीये। पालघरचा विचार केला तर तारापूर MIDC, सालवड MIDC, शिवाजीनगर MIDC नागरी वस्तीला खेटून आहेत। पास्थळ MIDC, पामटेंबी MIDC, कोलावडे MIDC या सुद्धा पालघरमधल्या MIDC, शिवाय बोईसर आणि सारावली या MIDC नागरी वस्तीला अगदी टेकून आहेत। काल झालेल्या डोंबिवलीच्या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। खरं तर MIDC मध्ये आग लागणं ही घटना नवीन नाहीये। इतक्या आगी MIDC मध्ये सतत लागत असतात। प्रश्न कायम हाच असतो, जर इतक्या मोठ्या प्रमाणावर दुर्घटना MIDC मध्ये घडत असतील, त्याच्या आजूबाजूला इतकी मोठी नागरी वस्ती आहे जिचं आयुष्य सहज धोक्यात येत असेल, तर मग सरकार करतं काय आणि इतर वेळेला यंत्रणा नेमक्या काय करत असतात? याच मुद्द्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर उल्हास कोल्हटकर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत ते। कल्याण डोंबिवली मधले माजी नगरसेवक मंदार हळदे आपल्या सोबत आहेत आणि मानवाधिकार कार्यकर्ते सूरज सामंत सुद्धा आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या चर्चेमध्ये। सुरुवातीला मी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर उल्हास कोल्हटकर यांना प्रश्न विचारते। सर, मुळात कालपासून जी ही घटना बघतोय त्या घटनेचे जे तपशील समोर येत आहेत, ती घटना पाहता याला तुम्ही फक्त अपघात इतकंच म्हणाल का? नमस्कार। सर्वात प्रथम आपलं अभिनंदन की एका चांगल्या विषयाला पण हात घातलाय, योग्य वेळेला घातलाय। कारण गेली 10 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये ही 10वी घटना आहे आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणूया की थोडीशी प्रेडिक्टेबिलिटी त्याला आहे। हा केवळ बॉम्ब नाहीये, तर हा टाइम बॉम्ब आहे आणि प्रतिवर्षी आपण जर बघितलं तर 2012, 13, 16, 17, 18, 20 आणि 22 आणि 24 असा जवळजवळ प्रत्येक वर्षी इथे हा जिवंत बॉम्ब जो आहे हा फुटतोय। त्याच्यामुळे केवळ त्याला आपण असं म्हणूया की अपघात असं म्हणता येणार नाही, परंतु आम्ही वैद्यकीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर एखादी व्हल्नरेबिलिटी ज्या वेळेला असते, म्हणजे एखाद्या माणसाला अमुक एक आजार व्हायची शक्यता असं ज्या वेळेला आम्ही म्हणतो, त्याला त्याच्यामध्ये आधीपासून काही ना काहीतरी त्याच्या शरीर यंत्रणेमध्ये बिघाड झालेला असतो। आणि मला असं वाटतं की डोंबिवली या संपूर्ण शहरामध्ये अशा प्रकारची काही शारीरिक यंत्रणा ही बिघडलेली आहेत आणि त्याची अनेक लक्षणं आपल्याला सांगता नाही येतील। उदाहरणार्थ, नागरिकांमध्ये असणारं एक आरोग्यविषयक आपण असं म्हणूया की त्याचं प्रमाण, अनारोग्याचं प्रमाण किंवा श्वसनाचे विकार, हे वाढते विकार, डोळेदुखी, डोकेदुखी लहान मुलांमध्ये असणं, विशेष करून जर MIDC एरियामध्ये ज्या ज्या शाळा आहेत तर त्यांच्यामध्ये हा प्रामुख्याने आपल्याला प्रश्न दिसतो। तर केवळ हा अपघात म्हणता येणार नाही, अपेक्षित अपघात असं आपल्याला म्हणता नाही येईल। आपल्या सोबत या चर्चेमध्ये मंदार हळदे सुद्धा आहेत। मंदार हळदेजी, तुमचं कार्यक्षेत्र आहे, राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता। जेव्हा ही संपूर्ण MIDCचा परिसर आता काल कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर यायला लागला, खरं तर हा पहिल्यांदा आलेला नाहीये। या अगोदर सुद्धा 2016ला इथे मोठा स्फोट झाला, 10 जणांना जवळपास त्या घटनेमध्ये सुद्धा आपले प्राण गमवावे लागले होते। त्यानंतर सुद्धा बदललेलं काहीच नाहीये। जवळून पाहताय हा परिसर, मानवी वस्ती आणि हा परिसर याच्यामध्ये आता अंतर दिसत नाहीये। पण हे कधीपासून झालं? सुरुवातीला पण तुम्ही हे असंच पाहिलं होतं की याच्यामध्ये अंतर होतं जे हळूहळू कमी होत गेलं? निश्चित पहिले सुरुवातीला अंतर होतं, ते नंतर कमी कमी होत गेलं। पण मुळात कालचा जो स्फोट झाला, ज्या कंपनीत झाला, त्याच्या आजूबाजूला सोनारपाडा नावाचा पाडा, तिथे आधीपासून एक वस्ती होती। 1964 साली जेव्हा ऍक्विजिशन झालं त्यावेळेपासून ते नॉट इन पोझिशन गाव आहे, तिथे गावठाण आहे आणि तरी सुद्धा MIDCने ही जागा सगळे अक्वायर करून बाजूला तिथे कंपन्यांना, केमिकल कंपन्यांना विशेषतः परवानगी दिली। तिथे MIDCच्या अधिकाऱ्यांची नक्कीच चूक आहे। त्या भागामध्ये हेवी इंडस्ट्रीयल म्हणजे कुठल्याही मेकॅनिकल गोष्टींची जर परवानगी दिली असती तर अशा प्रकारचे नागरिक त्या बाजूला घरं जी आहेत ती काल त्यांना फटका बसला नसता। आणि बाकीच्या भागातला जो विषय आहे, शहरांची वाढ जशी होते त्याप्रमाणे प्रशासनाने त्या वेळेला नियमांमध्ये बदल करत तिथे जो मार्जिनल स्पेस असते, म्हणजे ज्याला आपण ग्रीन झोन म्हणतो किंवा बफर झोन म्हणतो, तो मेंटेन करण्याच्या दृष्टीने कठोर कारवाई त्या काळातल्या शासनाने किंवा प्रशासनाने करायला हवी होती। ती दुर्दैवाने कल्याण डोंबिवली क्षेत्रात झालेली दिसत नाही। प्रोबेस कंपनीचा जेव्हा स्फोट झाला होता त्याही वेळेस या चर्चा झाल्या होत्या। त्याही वेळेस असं म्हटलं गेलं होतं की हे अंतर जास्त असलं पाहिजे, एक तर आपल्याला वस्ती हलवावी लागेल, नाहीतर आपल्याला कारखाने हलवावे लागतील। अहवाल तयार झाले, तुमच्या कारकिर्दीत हा अहवाल तरी किमान समोर आला?
मी तेच सांगतो, अहवाल तयार झाले त्याच्याप्रमाणे कालच माझ्या ते मंत्री महोदय उदयजी सामंत यांनी सांगितलं की आम्ही आता जे अहवाल तयार झाल्यानंतर त्यांना दुसरीकडे शिफ्ट, या कंपन्या ज्या हजार्डस केमिकल्सच्या आहेत त्या शिफ्ट करण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचललेली आहे. त्याच्या बाबतीतला निर्णय झालेला आहे. पण त्याचं ऍक्विजिशन करून हँडओव्हर करण्याची जी प्रोसेस आहे ही मधल्या काळात बिकॉज ऑफ आता म्हणजे या रिसेंट काळात त्यांनी आचारसंहितेचं कारण दिलं म्हणून झाली नाही. पण आता नजीकच्या काळात या हँडओव्हर, कारण मागच्याच या प्रचाराच्या आधीच्या एक मिटिंग झाली होती जिमखान्यामध्ये. त्या जिमखानाच्या मिटिंगमध्ये सर्व MIDCतले कारखानदार देखील उपस्थित होते आणि त्यांना तेव्हा उदयजी सामंतांनी आश्वासित केलं होतं की हा जो काही विषय आहे तो आपण लवकरच सोडवू आणि त्याबाबतीत तुम्हाला आम्ही जागा योग्य त्या ठिकाणी या कंपन्या स्थलांतरित करण्याकरता देऊ. आणि त्याला त्या वेळच्या कंपन्यांच्या मालकांनी सुद्धा होकार दर्शवला होता. पण आता सूरज सामंत यांच्याकडे जाण्या अगोदर एक प्रश्न तुम्हाला आणखीन विचारते. हा हळदेजी, एक प्रश्न तुम्हाला आणखीन विचारते. जी व्हिज्युअल्स कालपासून समोर येतात ना, त्या MIDCच्या आजूबाजूला बिल्डिंग्स दिसतात. डेफिनेटली अशा बिल्डिंग्स तिथे उभं राहायला, जसं तुम्ही सांगितलं मगाशी की तो झोन तयार करण्यात आलेला आहे, परवानगी नाहीये. कशा या बिल्डिंग उभ्या राहतात? त्यांना पाण्याची कनेक्शन्स मिळतात, त्यांना इलेक्ट्रिसिटीची कनेक्शन मिळतात, ही घरं रजिस्टर होतात, तिथे लोक राहायला जातात. ती लोक आता म्हणतात की वर्षातनं 3-3 वेळा असे स्फोट होतात आणि आमचा जीव टांगणीला लागतो. परवानग्या देताना काय प्रशासन झोपलेलं असतं? माझा मूळ मुद्दा तोच आहे की MIDC प्रशासन असेल, कुठलंही प्रशासन असेल, प्रशासनाने जर कायद्याच्या सगळ्या चौकटी धावून परवानग्या दिल्या आणि सगळ्याचं काटेकोर पालन केलं तर अशा घटना घडणार नाहीत. आणि राहिला प्रश्न तुम्ही जे म्हणताय की त्या कशा राहिल्या, काय राहिल्या, या सगळ्यामध्ये अनुचित बांधकामाचा विषय खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये अनुचित बांधकाम करण्याला मॅडम कुठलीच परवानगी लागत नाही. एखादी लिगल बिल्डिंग बांधणारा, एखादा लिगल कारखाना उभा करताना त्याला भरपूर कागदपत्र, भरपूर गोष्टींची परवानगी आणि हे सगळं लागतं. आता कालचा जो स्फोट झालाय त्याच्यामध्ये जो बॉयलर इलिगल उभा केलेला होता, त्याला कुठलीच परवानगी लागली नाही. ह्याच्यावर नेमका जो चेक अधिकाऱ्यांचा असायला हवा तो नसल्या कारणाने असे अपघात होतात. बरं, पण मग तेव्हा राजकीय नेते काय करत असतात? सगळी जबाबदारी झालं की MIDCची जबाबदारी आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे. पण एरवी बऱ्याचदा असं दिसतं की जेव्हा अधिकारी कार्यवाही करायला जातात, जेव्हा चौकशा करायला जातात, तेव्हा अडवणारे राजकीय कार्यकर्ते असतात, नेते असतात. मॅडम, एक गोष्ट लक्षात घ्या, शासन प्रशासनाने हातात हात घालून जर काम केलं तर अशा गोष्टी घडणार नाहीत. अडचणीचा विषय हाच होतो की सगळं उभं राहिल्यानंतर राजकीय नेत्यांकडे बोटं दाखवली जातात. पण उभं राहील आता 7-7 मधल्याच्या बिल्डिंगी 8-8 म्हणजे 80-80 मीटरच्या केमिकलच्या चिमण्या या काय एका रात्रीत नाही ना उभ्या राहत की ज्याच्याकरता अधिकाऱ्यांचं लक्ष नसतं आणि सगळं उभं करेपर्यंत अधिकारी गप्प बसतात आणि उभं झाल्यानंतर कारवाई करायला आल्यानंतर नेत्यांकडे मोठं दाखवतात. हे कुठेतरी म्हणजे बघा, मी असं बिलकुल म्हणत नाही की राजकीय लोकांचा याच्यात कुठलाही हस्तक्षेप नाही. मी राजकारणात काम करतो म्हणून मी चांगला बाकी सगळे वाईट आहेत असं मी निश्चित म्हणणार नाही. निश्चित तुम्ही म्हणतात ते मला मान्य आहे की आमच्या राजकीय कार्यकर्त्यांचा सुद्धा याच्यात दोष आहे. पण त्याही पेक्षा सगळ्यात मोठा दोष मॅडम याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणांचा आहे. कायद्यातले अधिकार सगळे प्रशासकीय लोक. मला एखादा माणूस चोरी करताना दिसला, मी त्याला शिक्षा नाही करू शकत. मी फार तर पकडायचा प्रयत्न करू शकतो. शिक्षा पोलिसांनी आणि कोर्टानेच करायची आहे. आमचं काम हे निदर्शन आणून देणं, कारवाई करणं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं, त्यांच्यावर शिक्षा लादणं, हे सगळं शासकीय यंत्रणांचं काम आहे, प्रशासकीय यंत्रणांचं. शासनाचे कार्यकर्ते म्हणून किंवा राजकीय कार्यकर्ते म्हणून आम्ही या चोऱ्या पकडण्यासाठी प्रयत्नशील राहू शकतो. चोरी पकडल्यानंतर किंवा एखादी चुकीची गोष्ट निदर्शन आणल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाचीच आहे. बर, सूरज सामंतजी, राजकीय नेते असू देत किंवा प्रशासकीय अधिकारी असू देत, सगळ्यांनी एका कायद्याच्या चौकटीमध्ये राहणं अपेक्षित असतं. पण ही कायद्याची चौकट फायनली असते कशासाठी? एक सामान्य नागरिक म्हणून मला सुरक्षित जगता यावं, माझा जगण्याचा अधिकार हा अबाधित राहावा यासाठी. पण आता जे आपण पाहतोय त्याच्यामध्ये याच अधिकारावर गदा येते. बरं, त्यामध्ये त्या सर्वसामान्य नागरिकाची काही चुकी नाहीये, त्यानं सगळे टॅक्सेस भरलेले आहेत आणि तो तिथे राहायला गेलेला आहे. जी चूक आहे ती कधीच समोर येत नाही, ना त्या अधिकाऱ्यांची ना असतील तर त्या राजकीय नेत्यांची. हा संपूर्ण प्रकार म्हणजे नागरिक म्हणून माझ्या जगण्यावर घाला आहे असं नाही वाटत? निश्चितपणे नागरिक म्हणून जगण्यावर घाला आहे हे महत्वाचं आहे. सर्वात या विषयाला सुरुवातच होते की आपण याला सहजपणे अपघात बोलून जातो. हा अपघात आहे का इथपासून खरी सुरुवात झाली पाहिजे. अपघात म्हणजे आपण सर्व नियम पार पाडत असू. समजा मी गाडी चालवत असेल, गाडी चालवण्याचा माझ्याकडे लायसन्स असेल,
आणि मी गाडी चालवताना माझ्या कंट्रोलच्या बाहेरच्या कुठल्या इन्सिडेंटमुळे जर गाडीचं काही ठोकाठोकी झाली किंवा काही ऍक्सिडेंट झाला तर त्याला आपण अपघात म्हणू. पण मी जर दारू पिऊन गाडी चालवत असेल तर त्याला अपघात म्हणता येणार नाही, म्हणून ऑफेन्स बनतो तो. तर नियमाची पूर्तता न करता किंवा फायर ऑडिट असेल किंवा जे कुठले इंडस्ट्रीसाठी आखून दिलेले नियम आहेत त्याची पूर्तता न करता जर आपण बिझनेस करत असू, इंडस्ट्री उभी करत असू आणि तेव्हा त्यामध्ये जर असे प्रकार घडत असतील तर त्याला फक्त अपघात म्हणून चालेल का, की हा गुन्हा आहे, आपण त्याला गुन्ह्यासारखं ट्रीट करणार आहोत का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा हा की आपल्या विकास किंवा आपली प्रगती किंवा आपली शहर याच्या सेंटरला म्हणजे ही माणसाला सेंटरला ठेवून केलेलीच जात नाही. प्रॉफिटेबिलिटी किंवा सोयी हे बघून मग त्याला उपयुक्त माणसं मिळत आहेत का, मग त्याला ग्रो करण्यासाठी किंवा त्याची प्रगती होण्यासाठी माणसं मिळत आहेत का, हा महत्वाचा दृष्टिकोन ठेवला जाते. माणसाचं आयुष्य, मानवी आयुष्य हे सेंटरला असलं पाहिजे सर्व शहरांच्या आणि देशाच्या. डॉक्टर उल्हास कोल्हटकर आपल्यासोबत आहेत. उल्हास कोल्हटकरजी, गेल्या आठवड्याभरातल्या ज्या घटना बघितल्या ना की माझ्यासमोर हा प्रश्न निर्माण होतो. मुंबईमध्ये होर्डिंग कोसळतं, 14 जीव जातात, मग आठवण पडते की अरे बापरे हे होर्डिंग तर बेकायदेशीर होतं. एक पोर्शे गाडी रस्त्यावर धावत असते जवळपास 1.5 महिना, तिला नंबर प्लेट नसते, ती दोघांना उडवते, ठार करते. मग लक्षात येतं अरे हिला तर परमिशनच नव्हती, या मुलाकडे तर लायसन्सच नव्हतं. कंपनीमध्ये स्फोट होतो, जीव जातात. मग लक्षात येतं की त्या कंपनीमध्ये बॉयलर उभा करायला कदाचित परमिशनच नव्हती, त्याची चौकशी आम्ही करू. जीव काय स्वस्त झालेत का? इतके नियम, इतके कायदे असताना ते जणू काय पाळायचे नाही, असं काय ठरवलेलं आहे काही यंत्रणेने? चीड येते या सगळ्याची. कविताजी, मला असं वाटतं की आपण इथे 2 गोष्टी महत्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे की आपण काय झालंय याच्यापेक्षा काय करणार आहोत हे माझ्या मते जास्ती महत्वाचं आहे. आणि आपण केवळ दरवेळेला सरकार किंवा उद्योजक, औद्योगिक क्षेत्र यांना दोषी धरून चालणार नाही. मला असं वाटतं, आणि सामंत निश्चितपणे माझ्याशी याला अग्री होतील किंवा हळवे सुद्धा, की समाज सुद्धा तितकाच जबाबदार आहे. त्याला सामूहिक जबाबदारीने ही कामं करायला पाहिजेत. आज आपण पाश्चात्य देशामध्ये जातो, त्या पाश्चात्य देशामध्ये अगदी गाव स्वच्छ ठेवण्यापासून वृक्षारोपण करण्यापर्यंत तिथला नागरिक जागरूक असतो, तो पाठपुरावा करतो. आमचे नागरिक ह्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करतात का? काही ठराविक संघटना अशा असतात, म्हणजे मी स्वतः रोटरीमध्ये काम करतो, ब्राह्मण सभेत काम करतो, अन्य ठिकाणी करतो. काही आम्ही कॉन्शियस, आपण ज्याला म्हणूया कॉन्शियस, अशा प्रकारच्या संघटना आहेत. आम्ही पाठपुरावा करतो, सरकार दरबारी जाऊन पाठपुरावा करतो, एखादी गोष्ट करून घेतो, अगदी कचऱ्याची कुंडी उचलण्यापासून सगळ्या गोष्टी. पण प्रत्येक नागरिक हा असा जागरूक ज्यावेळेला होईल त्यावेळेला साहजिकच सरकारी यंत्रणा आणि त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्र चालवणारे जे व्यक्ती आहेत, उद्योगधंदे किंवा आपण असं म्हणूया उद्योजक, हे सुद्धा जास्ती जबाबदारीने कामं करतील असं मला वाटतं. तर पहिली गोष्ट करणं महत्वाचं आहे ती म्हणजे आपल्याला जनजागृती करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि हे काम कोण करणार आहे? तर त्याच्यामध्ये सामंतांसारखा ह्युमन राईट ऑर्गनायझेशन पण पाहिजेत, त्याच्यामध्ये राजकीय नेते मंडळी पण पाहिजेत आणि आमच्यासारख्या सामाजिक संस्था पण त्याच्यामध्ये पाहिजेत. आणि कडक नियम पालन. तुम्ही आता मगाचपासून ज्याचा उल्लेख करताय किंवा मगाशी सामंतांनी उल्लेख केला की दारू पिऊ नये गाडी चालवताना, हे वारंवार सांगितलं जातं, परंतु दारू प्यायलेल्या माणसाला सोडलं जातं. आपण आता नित्य आपल्या दिवसाचा हा अनुभव आहे की आता परवा सुद्धा त्या पोर्शे प्रकरणामध्ये आम्ही पेपरमध्ये वाचतो की त्यांनी दारू प्यायलेली होती आणि डॉक्टर मंडळी किंवा त्याला अन्य कोणी जे व्यक्ती आहेत ते म्हणतात त्यांनी दारू प्यायलेलीच नव्हती, अल्कोहोलचा अंशच नाहीये. अशी कुठली दारू आहे? आपल्याला हा पण प्रश्न एक विचारात घेतला पाहिजे की आम्ही नेमकं काय नीतिमत्तेने काम करणार आहोत की नाही. की गेल्या 12 वर्षामध्ये 10 घटना होतात, कित्येक माणसं मरतात, पण तरी सुद्धा आम्ही जागा घेताना तिथेच जाऊन जागा आम्हाला कशा करता घ्यायच्या? आम्हाला फार पूर्वीपासून, मी डोंबिवलीमध्ये जवळजवळ आता 50-55 वर्ष आहे. ही डोंबिवली पूर्वी ब्रिटिश गॅजेटमध्ये ज्याचं वर्णन आहे की डोंबिवली ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने राहण्याकरता अतिशय उत्तम आहे आणि तिथे सॅनिटरी होम बांधा असं ब्रिटिश काळामध्ये लोक सांगत होते. आता तुम्ही सॅनिटरी होम जाऊ द्या, नॉर्मल माणसाला सुद्धा राहण्यासारखं हे गाव उरलंय का? याचा आपण अगदी सिरियसली विचार करायला पाहिजे. तर ही जबाबदारी सामूहिक आहे, सामाजिक पण आहे, आमची पण आहे, औद्योगिक क्षेत्राची पण आणि सरकारची पण आहे. किंवा सरकारला दोष देऊन किंवा अधिकाऱ्यांना दोष देऊन ही गोष्ट सुटण्यासारखी नाहीये असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. डॉक्टर, तुमच्या म्हणण्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. आयडियल सिच्युएशन जी असायला पाहिजे ती तुम्ही मांडता, पण आपण जेव्हा शहरामध्ये जिवंत बॉम्ब म्हणतो तेव्हा त्या शहरातलं जगणं काय झालंय?
त्या शहरातलं जगणं हे आहे की 14-14 तास माणूस घराच्या बाहेर असतो, त्याला काम आणि प्रवासातना फुरसत मिळत नाहीये. त्याची कितीही इच्छा असली की मला या सगळ्या सामाजिक प्रक्रियांमध्ये सहभागी व्हायचंय, तरी त्याला त्यासाठीचा वेळ ही शहरं अफोर्ड करू देतात का, हाही महत्वाचा प्रश्न आहे. सूरज सामंतजी, सर्वांनी सर्व प्रक्रियांमध्ये सहभागी व्हावं ही अट किंवा ही मागणी अवास्तव मुळीच नाहीये, चुकीची मुळीच नाहीये. पण जे कायदे आहेत, जी व्यवस्था आहे, ती व्यवस्थाच जर राबवली जात नसतील, ते कायदेच जर जुमानले जात नसतील, ज्यांनी त्या कायद्यांची अंमलबजावणी करावी, तर सर्वसामान्य माणसांनी लढा द्यायचा कुठपर्यंत? सर्वांचा सहभाग हवा ही मागणी किंवा ही अपेक्षा असणं यात काही चूक नाहीये, हे बरोबर. पण जेव्हा आपण देशाची इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्थेकडे बघत असतो, तेव्हा मात्र सरकारचा दृष्टिकोन ट्रिकल डाऊन असतो. म्हणजे वरच्या टॉपला ज्या लोक आहेत किंवा जी यंत्रणा आहे, त्यांना सर्व सोयी सुविधा दिल्या की त्यातून होणारा नफा झिरपत झिरपत खाली लोकांपर्यंत येईल आणि बॉटम ऑफ द पिरामिड जी लोक आहेत त्यांना मिळेल अशी आपण अपेक्षा ठेवतो. तेव्हा आपण असं म्हणत नाही की त्याच्यावर डिस्ट्रीब्युशन अधिकाधिक इक्वल व्हावं. पण जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ असते, तेव्हा मात्र आपल्याला जबाबदारी ही सर्वसामान्यांची पण असली पाहिजे. सर्वसामान्य लोकांची आठवण येते आणि सर्वसामान्य लोकांना जबाबदारी आहे ना, पण त्यांच्या पुढे जबाबदारीपेक्षा मोठे प्रश्न आहेत. आज भारताचा क्रमांक जगामध्ये सर्वात जास्त काम करणारे आणि सर्वात कमी मोबदले असणाऱ्या लोकांमध्ये लेबरमध्ये येतो. बरोबर. मग ह्या लोकांचे जीवनाचे प्रश्न, त्यांचे दररोजच्या संध्याकाळी खाण्याचे प्रश्न महत्वाचे की त्यांनी या सामाजिक प्रश्नांकडे लक्ष द्यायचंय. त्यामुळे ही जबाबदारी, ज्याचा स्टेक सर्वात मोठा, त्याची जबाबदारी सर्वात मोठी असली पाहिजे. आणि मुळात माझा त्याला जोडून हा सुद्धा प्रश्न आहे की मी टॅक्स भरतेय, जी व्यवस्था सरकारनं हे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी केलेले, त्यासाठीचा टॅक्स मी देतेय ना, त्याच्यासाठीचा पैसा मी देतेय. मग सरकार ही कामं व्यवस्थित होईल याची काळजी घेणं ही जबाबदारी का पार पडत नाहीये? तेच एक्झॅक्टली मला म्हणायचंय की ही जबाबदारी, माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे समाजातल्या सर्व सेक्शनचं कॉन्ट्रीब्युशन असणं ही अपेक्षा ठेवता येणं ठीक आहे, पण त्यांना जबाबदार धरता येणार नाही. कारण जबाबदारी सर्वस्वी ज्याचा नफा सर्वात जास्त, ज्याचा स्टेक सर्वात जास्त मोठा, त्याची जबाबदारी सर्वात मोठी असली पाहिजे. बरं, सरांना, कोलटकर सरांना मला वाटतं काही मुद्दा उपस्थित करायचा, मग मी मंदारा हळदेंकडे जाते. कोलटकर सर, थोडासा वेगळा मुद्दा इथे असा मांडतो की आम्ही आरोग्य क्षेत्रात काम करताना आम्ही डॉक्टर मंडळी नेहमी असं म्हणतो हल्लीच्या काळामध्ये की आपल्या आरोग्याची जबाबदारी ही केवळ डॉक्टरांवरती सोपवू नका, केवळ फार्मसीवरती सोपवू नका. आपल्या आरोग्याची जबाबदारी आपण स्वतः हातात घ्या. यू बी रिस्पॉन्सिबल. त्या पद्धतीने मला असं वाटतं की हे सर्व सामाजिक आरोग्य आहे, पर्यावरण दृष्टिकोनाचं आरोग्य आहे. इथे केवळ सरकारवरती आम्ही टॅक्स भरतो म्हणून तुम्ही सगळ्या या गोष्टी करा असं सांगण्यामध्ये काही हाशील नाहीये. आज आपण एनरिन ब्रॉन्कोविच नावाचा जो चित्रपट जुलिया रॉबर्ट्सचा आपण कशा करता नाव असतो की त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य स्त्री उठते आणि त्या केमिकल कंपन्यांच्या विरोधात ती लढा देते आणि शेवटी ती सगळी जिंकते. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा हा चित्रपट आहे. त्याच्यामध्ये आम्ही केवळ तिचं कौतुक करून थांबणार का? कुठेतरी आम्हाला हे स्वतःला फॉलो करायला नको का आम्हाला? तर मला असं वाटतं की आपण आपलं आरोग्य आपल्या हातात असं ज्यावेळेला आम्ही म्हणतो, त्या पद्धतीने इथे पण आपलं सामाजिक आरोग्य आपल्या हातात घेण्याच्या दृष्टीने काय करता येईल सगळ्यांनी एकत्रित येऊन विचार करायला पाहिजे. बरं, मंदार हळदेजी, खरं तर या प्रश्नांना राजकीय नेत्यांनी हात घालणं गरजेचं आहे. समाजाबरोबर, औद्योगिक जगताबरोबर एकत्रितपणे चर्चा होईल हे पाहणं गरजेचं आहे. दुर्दैवानं ते होताना दिसत नाहीये. आज ज्या घटना आपण पाहतोय ती फक्त डोंबिवली पुरतीची घटना नसेल. तुम्हाला असं वाटत नाहीये का की ही वेळ आता जवळ आलेली आहे की हे कम्युनिकेशन आणखीन वाढवायला पाहिजे, जे की गेल्या काही काळामध्ये तुटताना दिसतंय आपल्याला? निश्चित या प्रकारच्या काउन्सिलिंगचे प्रोग्राम किंवा मीटिंग्स व्हायला पाहिजे, हे बरोबर आहे. पण कामाच्या बरोबर आमच्या वेगवेगळ्या मीटिंग कायम चालू असतात. इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटच्या संदर्भात असतील, याचं जे सिवेज आहे कंपनीचं त्याचं इन्फ्लुएंट प्लांट पण आणण्यासाठीच्या पाईपलाईन टाकण्याचं काम असेल, या सगळ्या त्याच्यातनं पोल्युशन आपल्याला कमी करता येईल. या सगळ्याच्या ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना करण्याकरता जे काय कम्युनिकेशन कामाबरोबर किंवा या मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन बरोबर असायला पाहिजे ते आमचं निश्चित आहे. आता याच्यातला जो पुढचा मुद्दा जो आहे की त्याच्या सेफ्टी मेजर्स आणि त्याच्या सगळ्या टेक्निकल गोष्टी, तर याच्यामध्ये कामासारखी संस्था आहे किंवा रोटरी सारख्या मोठ्या संस्था आहेत, अन्य काही सामाजिक संस्था की ज्यांना यातलं टेक्निकल नॉलेज आहे. बघा, लेमॅन आमच्यासारखे राजकीय कार्यकर्ते सगळे काय सगळ्या विषयात एक्सपर्ट, बरोबर,
तर याच्यामध्ये केमिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा केमिकलच्या फील्डमध्ये ज्यांच्याकडे मोठं नॉलेज आहे अशा काही लोकांनी, काही डॉक्टर्स लोकांनी किंवा डॉक्टरेट झालेले जे लोक आहेत अशा सगळ्यांनी एकत्र येऊन आणि ह्या काउन्सिलिंग करता आम्ही सगळेजण राजकीय कार्यकर्ते आमच्या नेत्यांशी बोलून नक्की प्रयत्नशील राहू आणि याच्यातनं पुढे ह्या सगळ्या गोष्टी कशा टाळता येईल याच्याकरता आम्ही नक्की प्रयत्नशील राहू. पण तुम्ही म्हणता हे बरोबर, अशा प्रकारचे काउन्सिलिंगचे किंवा अशा प्रकारचे जॉईंट मिटिंग होऊन सेफ्टी मेजर्सवर चर्चा होऊन त्या प्रकारचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल याच्याकरता प्रयत्न अजून जास्ती प्रमाणात झाले पाहिजे. आणखी एक मुद्दा आहे जो घेऊन मी आता तुमच्याकडे तिघांकडे पण येते आणि तो स्पेसिफिक मुद्दा आहे काल झालेल्या घटनेला अनुसरून. तो मुद्दा असा आहे की MIDCs या आपल्या राज्याच्या एकूण इकॉनॉमीमध्ये प्रचंड हातभार लावणार आहेत. त्यामुळे MIDC नकोत वगैरे असलं काही म्हणण्यामध्ये हाशील नाही किंवा केमिकल MIDCs आपल्या आजूबाजूला नको असंही म्हणण्यात काही हाशील नाहीये. प्रश्न हा आहे की या MIDC अधिकाधिक सुरक्षित कशा करता येतील. सूरज सामंतजी, या MIDC सुरक्षित करण्यामागे दोन महत्वाच्या यंत्रणा राबत असतात, रादर तीन म्हणूयात आपण. एक तर अग्निशमन दलाची यंत्रणा राबत असते, दुसरी म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणा राबत असते आणि तिसरी औद्योगिक सेफ्टी यांची यंत्रणा राबत असते. पण कालच्या घटनेनंतर दिसलं की कुठल्याही MIDCत फिरा, या तीनही यंत्रणा अत्यंत कमकुवत झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या MIDCसाठी लागू होते. कुठे चुकतंय, एस्पेशली जर आपण MIDCचा विचार केला तर? मुळात MIDC ही संकल्पना आणली, त्याचं कारण, त्याची कारण, उद्देश आणि त्याच्यासाठी बनवलेले नियम ह्याचा विचार केला तर हे सोसायटी सेंट्रिक कॉन्सेप्ट आहे की MIDC यावी, लोकांना शहराच्या जवळ उद्योग मिळावे, GDP वाढावा वगैरे. पण त्याचा लोकांना झाला पाहिजे आणि त्या लोकांना उपयोग होण्यासाठी त्याच्यासाठी त्याचे ऑडिट केले आहेत, त्याच्यासाठी काही रिस्पॉन्सिबल ऑर्गनायझेशन्स आहेत, गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल आहे त्याच्यासाठी. आता हे चुकवता कसं येतं? ह्या चुकवण्यामागे सरळ पहिला मुद्दा म्हणजे प्रॉफिटेबिलिटी. म्हणजे अधिकाधिक नफा कमवायचा असेल तर तो नफेखोरी करत असताना मला काही सुरक्षिततेच्या उपकरणांना किंवा प्रोसेसेसना साईडलाईन करावं लागतं. मग ते प्रदूषणयुक्त पाणी नद्यांमध्ये सोडणं असो किंवा सेफ्टी इक्विपमेंट असो. म्हणजे प्रॉफिटेबिलिटीकडे प्रमाणापेक्षा जास्त लक्ष दिल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या जातात. आणि दुसरी गोष्ट त्याला लागू नये ती म्हणजे भ्रष्टाचार. कारण हे कॉम्प्रोमाइज करणारे जेवढे रिस्पॉन्सिबल आहेत तेवढेच त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे सुद्धा रिस्पॉन्सिबल. बरोबर. म्हणजे करप्शन आणि प्रॉफिटेबिलिटी हे याचे सर्वात मोठे दोन शत्रू आहेत म्हणता येऊ शकतात. की आजूबाजूला म्हणजे जे विक्टिम्स आहेत, आज जे बळी पडत आहेत, त्यांचे सर्वात मोठे दोन शत्रू म्हणायचे झाले तर ही प्रॉफिटेबिलिटी म्हणजे कुठल्याही मार्गाने अवास्तव पैसा कमवणं क्षम्य आहे तेवढं एकमेव गोल आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे लोक. ह्या दोन गोष्टी इथे ऍड्रेस करण्याची गरज आहे. दुर्दैवानं त्या दोन गोष्टी या फक्त MIDC पुरत्या मर्यादित नाहीये, आपल्याकडच्या कुठल्याही क्षेत्रासाठी त्या गोष्टी लागू पडतील अशी परिस्थिती आहे. डॉक्टर कोलटकर, तुम्ही हे दोन्ही मुद्दे ऐकलेत. MIDCचा विचार करता हेल्थचा एक मुद्दा, तुम्ही डॉक्टर आहात म्हणून ते तुम्हाला विचारते, खूप महत्वाचा आहे. आणि प्रॉफिटेबिलिटीचा विचार करता, रोजगार निर्मितीचा विचार करता बऱ्याचदा हेल्थचा मुद्दा, प्रदूषणाचा मुद्दा हे प्रचंड पाठीमागे राहतात आणि त्याची किंमत मात्र फार मोठी मोजावी लागते, ना फक्त आजच्या जनरेशनला, येणाऱ्या पिढीला पण. मला वाटतं तुमचा मुद्दा अतिशय योग्य आणि अगदी टाइमली आहे. दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली महत्वाची गोष्ट आहे की आपण नेहमी प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट हे नेहमी सगळीकडे विसरत असतो. की एखादा रस्ता बांधल्यानंतर त्या रस्त्याकडे चांगला आहे म्हटल्यानंतर लोक वर्षानुवर्ष तिकडे नजर सुद्धा टाकत नाही. जोपर्यंत तो रस्ता खचत नाही, खड्डे पडत नाही आणि तो रस्ता कामात न जात नाही, आम्ही तिकडे बघत नाही. तर त्या पद्धतीने इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला जो आहे, हे एक प्रोडक्शन युनिट आहे, समाजाला अत्यंत आवश्यक अशा प्रकारची MIDC घटना आहे. तर मला असं वाटतं की कुठेतरी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ही अतिशय काटेकोरपणे त्याचं पालन व्हायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, या MIDC मध्ये काम करणारे आज जे काही 40-50 हजार कामगार डोंबिवली MIDC मध्ये काम करतात, माझ्या माहितीप्रमाणे ते सगळेच लोक प्रशिक्षित आहेत का याचा आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे. काही इंडस्ट्री मला माहिती आहे ज्या रोटेरियन चालवतात तिथे रेग्युलर अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं, परंतु सगळ्या इंडस्ट्रीमध्ये
डोमेनमध्ये हे प्रशिक्षण कंपल्सरी करणं अतिशय आवश्यक आहे. तरच मला असं वाटतं की कुठेतरी अशा प्रकारचे अपघात जे आहेत हे अपघात टळू शकतील. तिसरी गोष्ट, आपण असं म्हणतो की 40 नंतर माणसाने फ्रिक्वेंट चेकअप करायला पाहिजे. दरवर्षी कित्येक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कंपल्सरी त्या माणसाचा संपूर्ण चेकअप केला जातो. त्या पद्धतीने आपल्याकडे अशी सिस्टीम पाहिजे की दर काही महिन्यानंतर या इंडस्ट्रीचा फुल चेकअप होईल आणि तो चेकअप झाल्यानंतर त्याचा जो रिपोर्ट आहे पब्लिक डोमेन वरती उपलब्ध असेल. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे पब्लिक डोमेन आज डिजिटल, आज आपण इतक्या पुढे गेलेलो आहोत भारत देश आपल्या सगळ्याच बाबतीमध्ये. तर मला असं वाटतं की डिजिटल डोमेन वरती या सगळे जर रिपोर्ट्स उपलब्ध झाले तर जागरूक नागरिक आहेत, आज इथे सामंत आहेत, हळबे आहेत, अतिशय ऍक्टिव्ह माणसं आहेत, मला माहिती आहे ते आमच्या समाजातली, तर असे लोक तिकडे नजर ठेवतील की हा इंडस्ट्रीचा रिपोर्ट असा का आहे आणि मग काहीतरी आम्ही करू शकू. या 3 गोष्टी मला असं वाटतं की आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ज्या महत्वाच्या आहेत की आज डोंबिवलीमध्ये जे वाढते आजार आहेत त्याचं एक प्रमुख कारण ही इकडली सगळी परिस्थिती आहे. केवळ एमआयडीसीतलं असं नाही पण शहरामध्ये पण एकूणच शहराच्या अव्यवस्थेमुळे म्हणा किंवा वाढत्या नागरी वस्तीमुळे म्हणा, प्रदूषणामुळे म्हणा. मंदार हळदेजी, शेवटचा प्रश्न, राजकीय कार्यकर्ते आहात, राजकीय नेते आहात म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे आणि त्याबरोबर तुम्ही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा, त्यामुळे मला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने मला देऊ शकाल. 2-3 दिवस आपण पाहतोय होर्डिंग पडलं, मग सरकारला वाटलं अरे होर्डिंग पडलं आता सगळी होर्डिंग उतरवून टाका. एका गाडीनं धक्का दिला, त्या गाडीमधला मुलगा पब मधून आला होता, पब बंद करून टाका. आता कंपनीमध्ये एका स्फोट झाला, सगळ्या कंपन्या हलवून टाका. हे जे आपण एखादी घटना घडून गेल्यानंतर जे उपाय नियोजते ते रोगापेक्षा किंवा उपाय करण्यापेक्षा एखादी भयंकर गोष्ट होते, जेणेकरून त्याच्या पाठीमागे जी असणारी लोक असतात त्यांचं अस्तित्व धोक्यात येतं, येणाऱ्यांची या क्षेत्रांमध्ये येणाऱ्यांची उमेद धोक्यात येते. सरकार म्हणून तुम्हाला विचार करताना किंवा राजकीय नेते म्हणून विचार करताना फक्त तिथे सापडलेल्या लोकांना खुश करायचं किंवा त्यांना समाधानी करायचं म्हणून असे निर्णय हे तुम्हाला वाटत नाही का की भविष्यासाठी हे सुद्धा धोकादायकच आहे? नाही, निश्चितच एक लक्षात घ्या, कुठली इंडस्ट्री शिफ्ट करणं म्हणजे ते काय एखादं क्रिकेटची बॅट नाही की आता मी या मैदानात उतरले आणि त्या मैदानात खेळायला घेऊन गेलो, असं ते होऊ शकणार नाही. याच्यामध्ये पूर्ण त्याचं नियोजन करायला लागेल. बघा, कुठली इंडस्ट्री असो त्याच्यामध्ये काम करणारा जो कामगार आहे आणि ही सगळी तुम्ही मगाशी मला बरोबर आहे की उत्पन्नाची साधनं आहेत, रोजगाराची साधनं आहेत, त्यामुळे एकदम बंद करता येणार नाही हे निश्चित आहे. पण अशा ज्या हजार्डस केमिकलच्या ज्या कंपन्या आहेत, मुळात जसं तो मगाशी तुम्ही पुण्याचं उदाहरण दिलं, आता एक पाताळगंगा हा एक एरिया आहे जिथे हजार्डस केमिकलच्या कंपन्या आहेत, पण तो भाग आजूबाजूला नागरी वस्ती नसलेला भाग आहे. तसं पुण्याचं उदाहरण दिलं तर पुण्याला जास्तीत जास्त यांत्रिकी कामाची कंपन्या जास्ती आहेत, त्यामुळे तिथे असे अपघात होण्याची शक्यता फार कमी आहे. अशा प्रकारचं केमिकल जसं लोटे परशुराम आहे, अशा ठिकाणी कुठेतरी जिथे मानवी वस्ती कमी आहे अशा ठिकाणी या कंपन्या स्थलांतरित करून लोकांचे रोजगार पण राहिले पाहिजेत, लोकांना म्हणजे आपल्या दरडोई उत्पन्नात पण त्याच्यातनं वाढ झाली पाहिजे आणि लोकांच्या नागरिकांच्या म्हणजे बाकी शहरी वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाचा धोका पण टळला पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन करूनच या कंपन्या हलवायचा निर्णय झाला पाहिजे. कुठेही बघा, शेवटी कालची जी घटना घडली याच्याकरता निश्चितच त्या कंपनीचे चालक मालक जे आहेत ते जबाबदार असतील, पण याचा अर्थ बाकीच्या सगळे काम हे जे आहेत कारखानदार ते पण सगळे चुकीचं काम करतात असं गृहीत धरता येणार नाही. याची सखोल चौकशी करून योग्य कारवाई करून सगळ्यांना समावेशकता आणून, सर्वसमावेशकता आणून त्यावर निर्णय करायला पाहिजे आणि तो निर्णय येत्या काळात होईल अशी माझी अपेक्षा आहे. आपण सगळेच जण प्रत्येक दुर्घटनेनंतर अशी अपेक्षा व्यक्त करतो, फक्त आपल्या व्यवस्थेचं छोटेपण हे आहे की आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही. प्रत्येक वेळेला नवीन नवीन अहवाल तयार होतात, मग ते थंड बस्त्यामध्ये पडतात. ज्यावेळेस लोकांचे जीव जातात त्यावेळेस आपण त्यांना काहीतरी मदत देऊन मोकळे होतो, पण या सगळ्या अपघातातनं आपण काय शिकलो, आपण काय सुधारलो या प्रश्नाचं उत्तर मात्र दुर्दैवानं शून्य राहतं. या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपल्याला अधिकच्या बाजूने मिळेल, या प्रश्नाच्या उत्तरातनं जेव्हा काहीतरी चांगलं घडेल तेव्हाच या सगळ्या चर्चांचा काही उपयोग होईल असं म्हणता येईल. मात्र तोपर्यंत प्रश्न विचारणं हे थांबवता येणार नाही, प्रश्न उपस्थित करणं हे थांबवता येणार नाही, राज्यकर्त्यांना जाब विचारणं हे थांबवता येणार नाही. आणि म्हणूनच आजच्या या चर्चेचं नियोजन आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, या महत्त्वाच्या प्रश्नांना मुद्द्यांना हात घातलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.